नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. आपल्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण या ठिकाणी वास्तू दोष म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. कित्येक लोकांना वास्तुदोष म्हणजे भयानक काहीतरी वाटत असतं, पण असं काही नसून केवळ हा घाबरण्याचा विषय लक्षात घ्या. पण मुळात वास्तुदोष म्हणजे काय हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा प्लॉट असतो, एखादी भूमी असते, एखादी जमीन असते, एखादा फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये वास्तुदोष निर्माण कसे होतात ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या नवीन प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यावरती त्याच्यामध्ये दोष दिसतात केव्हा, हा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये त्यावेळेस तुम्ही घेतल्यावरती साधारणतः 1.5 ते 2 वर्षानंतर हे दोष दिसायला सुरुवात होतात. तर सर्वात महत्वाचा यातला एक दोष असा आहे, त्याला विदशा वास्तू असं म्हणलेलं आहे. मग ती विदशा वास्तू म्हणजे काय ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर अशा विदशा वास्तूमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपण विदशा वास्तू म्हणजे काय आहे आपण ते पहिल्यांदा पाहूया. बघा, हे या ठिकाणी 2 स्क्वेअर तयार केले, हे 2 प्लॉट आहेत. तर या प्लॉट मध्ये दिशा आणि उपदिशा टाकलेल्या आहेत. बघा, हा प्लॉट आहे, याच्यामध्ये पूर्व दिशा, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि त्याच्याबरोबर उपदिशा बघा कॉर्नरला आलेल्या आहेत. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. तसाच हा दुसरा एक या ठिकाणी आपण प्लॉट तयार केलेला आहे किंवा रकाना तयार केलेला आहे. याच्यामध्ये उपदिशा कशा असतात किंवा विदशा कशी वास्तू असते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विदशा वास्तूमध्ये बघा, कॉर्नर जे आहेत या ठिकाणी मुख्य दिशा ज्या आहेत त्या सेंटरला आलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, आपण मुख्य दिशा जी पूर्व आहे ती आपण सेंटरला आलेली आणि बरोबर उपदिशा आहे ती कॉर्नरला आली. तर विदशा वास्तूमध्ये मुख्य दिशा कॉर्नरला जाते आणि उपदिशा आहेत त्या सेंटरला येतात. बघा इथे बघा सेंटरला पूर्व आहे, इथे सेंटरला काय ईशान्य आहे, कॉर्नरला काय आली पूर्व आली. इथे मुख्य दिशेमध्ये दक्षिण यायला पाहिजे, इथे आग्नेय आली. बरोबर, इथे दक्षिण कॉर्नरला आली मुख्य दिशा, इथे उपदिशा सेंटरला आली, पश्चिम दिशा कॉर्नरला आली, उपदिशा मध्यभागी आली. तर हा सर्वात महत्वाचा दोष मानला जातो. याला काय म्हणतात? विदशा वास्तू. विदशा म्हणजे ज्या घराला दिशा नाही, दिशाहीन असणे, अशांना विदशा वास्तू म्हणलं जातं. अशी प्रॉपर्टी घेताना अत्यंत विचार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आज शहरी भागामध्ये प्रचंड बांधकाम वाढलेले आहेत, प्रचंड मोठ्या प्रॉपर्टी आहेत. लक्षात घ्या, करोडो रुपये खर्च करून ज्यावेळेस तुम्ही वास्तू घेता त्यावेळेस अशी वास्तू तुमच्या पदरात पडते, त्यावेळेस अत्यंत वाईट परिणाम बघायला मिळतात. अशा प्रॉपर्टीमध्ये प्रगती होत नाही. या मुख्य दिशा असणारी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी मध्ये प्रगतीच्या दृष्टीने खूप उत्तम प्रगती होते वास्तूमध्ये. पण अशा या विदशा वास्तूमध्ये प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत त्रासदायक घटना घडतात. प्रगतीसाठी खूप झगडावं लागतं. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि या ठिकाणी आरोग्याचे ते प्रॉब्लेम सारखेच राहणार आहेत, आर्थिक प्रॉब्लेम राहणार आहेत. मग सर्वात महत्वाचं म्हणजे अशा वास्तू घेताना अत्यंत विचार करून घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिला महत्वाचा नियम तर अशा वास्तू घेऊच नाहीयेत असा शास्त्रांनी सांगितलेला विषय आहे. अशा वास्तू घेताना विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. वास्तू दोष म्हणजे काय ते समजण्यासाठी आम्ही ही सिरीज या ठिकाणी चालवत आहोत. आपल्याही काही समस्या असतील, प्रश्न असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. खालती दिलेले नंबर आहेत, त्या नंबरवरती आपण फोन संपर्क साधू शकता. अशाच आपल्याही काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारून त्या संदर्भात व्हिडिओची आपण मागणी करू शकता. धन्यवाद.